how to take a backup in F5 BIG-IP, step by step. F5 मध्ये बॅकअप घेण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे GUI आणि दुसरा आहे CLI. तर सगळ्यात पहिलं आपण GUI चा ऑप्शन एक्सप्लोर करूया. त्यासाठी आपल्याला F5 मध्ये लॉग इन करावं लागेल. आपल्याला सिस्टम मध्ये जायचं, आर्काइव्स आणि सिम्पली क्रिएट. फाइल नेम देऊया. GUI_backup. आता इथे आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, एन्क्रिप्शन आणि प्रायव्हेट कीज. एन्क्रिप्शन इज जस्ट लाईक आपण एक्स्ट्रा लेअर ऑफ सिक्युरिटी देतोय आपल्या बॅकअपच्या फाईलला. जेव्हा तुम्ही ही फाईल दुसरीकडे अपलोड कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड विचारेल. फॉर एक्झाम्पल हे पहा, आपण इथे जो पासवर्ड देणार आहोत तो पासवर्ड आपल्याला अपलोड करताना यूज करायचा आहे. डिसेबल करूया. प्रायव्हेट कीज. आता हे लक्षात ठेवा की प्रायव्हेट कीज नेहमी इन्क्लूड हवी आहे. जर तुम्ही एक्सक्लूड केली तर तुम्ही या बॅकअपमध्ये जे सर्टिफिकेट्स आहेत ते यूज करू शकणार नाही, कारण की प्रायव्हेट कीज त्याच्यामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी प्रायव्हेट कीज इन्क्लूड करायची आहे. फिनिश करूया. ओके, आपला बॅकअप रेडी आहे. बॅकअपच्या आतमध्ये जाऊया. आता इथे आपल्याकडे तीन ऑप्शन्स दिसत आहे. डाउनलोडचा पहिला ऑप्शन, तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला यूज करायचं असेल कुठे दुसरीकडे तर तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. इनफॅक्ट डाउनलोड केलेलंही रिकमेंडेड आहे. दुसरा ऑप्शन आहे रिस्टोर, म्हणजे जस्ट लाईक नेम सजेस्ट, आपण याला रिस्टोर करू शकतो या फाईलच्या थ्रू. आणि तिसरा आहे डिलीट करू शकतो. आता आपण CLI थ्रू बॅकअप कसा घेऊ शकतो ते चेक करूया. तर CLI मध्ये लॉग इन केल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला एक कमांड यूज करायची आहे. ती आहे सेव्ह sys UCS आणि बॅकअपचं नाव. आपली जी बॅकअपची फाईल असणार आहे तिचं नाव आपल्याला मेन्शन करायचं. तर आपण तिथे GUI_backup यूज केला होता. इथे आपण CLI_backup करूया आणि एंटर. थोडासा वेळ घेईल. आपला CLIचा बॅकअप रेडी आहे. आपण हा आपला बॅकअप चेक करू शकतो GUI ने सुद्धा की तिथे आपल्याला तो दिसत आहे का नाही. हा पहा, CLIचा बॅकअप सुद्धा रेडी झाला आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट नोट करून घ्या. आपण जो बॅकअप घेत आहे तो बॅकअप OSचा किंवा हॉटफिक्सेसचा बॅकअप नाही आहे. तो फक्त कॉन्फिगरेशन फाईल आणि सर्टिफिकेटचा बॅकअप आहे. त्यामुळे साईज सुद्धा जास्त मोठी साईज नाही आहे, 3408 KB ची साईज आहे. आता F5 मध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे ज्यामध्ये आपण बॅकअप सिम्पल टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कमांड प्रॉम्प्टमध्ये जावं लागेल. आपल्याला जी कमांड लागणार आहे ती आहे सेव्ह sys config फाईल आणि आपल्या बॅकअपचं नाव. आता हा सिम्पल टेक्स्ट आहे ना, तर आपण नाव पण देऊया सिम्पल टेक्स्ट. आणि या टेक्स्ट फाईलचा जो फॉर्मॅट असणार आहे TXT आणि शेवटी नो पास फ्रेज, म्हणजे आपण याला पासवर्ड देत नाही आहोत. एंटर. आपण जो बॅकअप घेत आहे तो TMOS मोडमध्ये घेत आहे. पण जेव्हा ही जी सिम्पल टेक्स्टची फाईल आहे याला रीड करण्याची वेळ येईल तेव्हा आपण बॅश मोडमध्ये जायचं आहे. बॅश एक डिरेक्टरी आहे ही. हा जो बॅकअप आहे हा बॅकअप रीड करत असेल तेव्हा तुम्हाला त्या डिरेक्टरीमध्ये जावं लागेल. ते डिरेक्टरीसाठी तुम्हाला cd/var/local/scf एंटर. एकदा का तुम्ही या डिरेक्टरीवर आला की तुम्हाला ls कमांड यूज करायचं आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय काय आहे यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपला backup.txt आहे. सिम्पल टेक्स्ट ही जी फाईल आपण रेडी केली होती ती पण आहे. त्यासाठी आपण एक काम करूया, कॅट लिनक्सचे बेसिक्स कमांड आहेत या, जास्त रॉकेट सायन्स नाही.
ही फाईल आपल्याला रीड करायची आहे. तुम्ही पाहू शकता, जरी सिम्पल टेक्स्टमध्ये असला तरी रीड करायला एवढा पण इझी नाही हा, पण ठीक आहे, जस्ट एक फॅसिलिटी आहे, मोस्टली कोणी वापरत नाही. Learn to create partitions and roles in F5 BIG-IP. आता आपण पाहूया की पार्टिशन आपण कसे क्रिएट करू शकतो F5 मध्ये. त्यासाठी आपण GUI वर जाऊया. सिस्टम, यूजर, पार्टिशन लिस्ट, क्रिएट. तर सगळ्यात पहिले नाव देऊया नॉन प्रॉड. आता तुम्ही जर स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, पार्टिशन डिफॉल्ट राऊट डोमेन, जे की 0 आहे. तर F5 मध्ये राऊट डोमेन म्हणजे इट्स जस्ट लाईक अ VRF. तर F5 मध्ये जे डिफॉल्ट VRF आहे किंवा डिफॉल्ट राऊट डोमेन आहे ते स्टार्ट होतं 0 पासून. ओके, आपण बाकी सगळ्या गोष्टी अशाच ठेवणार आहोत आणि इथे फिनिश्ड. आपलं एक पार्टिशन रेडी झालेलं आहे ज्याचं नाव आहे नॉन प्रॉड. आता टेस्टिंगसाठी आपण एक युजर सुद्धा तयार करूया, ज्या युजरला फक्त या नॉन प्रॉडचा ॲक्सेस असेल आणि आपल्या मेन पार्टिशनचा. जर तुम्ही इथे आला राईट टॉप कॉर्नरवरती, तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे 2 पार्टिशन आता रेडी आहेत, एक आहे कॉमन आणि एक आहे नॉन प्रॉड. तर आपण एक युजर तयार करूया आणि त्या युजरला फक्त ॲक्सेस असेल नॉन प्रॉडचा, त्या प्रकारे आपण अरेंजमेंट करूया. तर त्यासाठी आपण सिस्टम, युजर आणि युजर लिस्टवरती यायचंय, क्रिएट करायचंय. तर यासाठी आपण नाव देऊया नॉन प्रॉडच नाव देऊया. पासवर्ड सेम पासवर्ड देऊया, palu@123, palu@123. आता हा पासवर्ड देतोय मी आणि हे जे युजर ID आणि हे जे पासवर्ड आहे, मी जो व्यक्ती असेल मी त्याला पास ऑन करेल. जेव्हा तो लॉग इन करेल तेव्हा त्याला परत पासवर्ड चेंज करण्यासाठी प्रॉम्प्ट येईल. आता इथे जे रोल्स आहेत ना, ते रोल्स जास्त वास्ट नाही आहे, स्पेसिफिक रोल्स आहेत. ओके, तर आपण मॅनेजरचा रोल देऊया. पार्टिशन कोणतं द्यायचं आहे तर नॉन प्रॉडचं. हा जो मॅनेजर असेल त्याला फक्त नॉन प्रॉडचा ॲक्सेस असेल. आपण एक काम करूया, युजर नेम नॉन प्रॉडच्या ऐवजी काहीतरी देऊया, लाईक मंगेश. एक जस्ट रँडम नाव घेतलंय मी, ॲड. आता आपण याला फिनिश करूया. आपला युजर हा रेडी झाला आहे. आपण आणखी एक रोल डिफाईन करूया ज्यामध्ये फक्त रीड ओनली ॲक्सेस असेल. त्यासाठी क्रिएट, एक काम करूया, रमेशचं नाव घेऊया, R for रमेश, R for रीड ओनली ॲक्सेस. गेस्टचा ॲक्सेस देऊया. पार्टिशन मध्ये फक्त कॉमन देऊया, त्याला नॉन प्रॉड दिसणार नाही. ॲड आणि फिनिश. आता आपण या रोल्सची टेस्टिंग करूया. मंगेशला फक्त नॉन प्रॉडचा ॲक्सेस असायला हवा, रमेशला फक्त रीड ओनली ॲक्सेस असणार आहे, ते सुद्धा कॉमन पार्टिशनचा, नॉन प्रॉडचा नाही. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा लॉग आउट करूया. ट्राय करूया मंगेशच्या ID ने. मंगेश. एक लक्षात ठेवा, जे आपण युजर नेम टाईप करणार आहे ते केस सेन्सिटिव्ह असणार आहे. पासवर्ड, ओके, पासवर्ड चेंज करायचा प्रॉम्प्ट आला आहे. करंट पासवर्ड, मी न्यू पासवर्ड सुद्धा तोच ठेवतोय, तो आपण ठेवू शकतो. सेव्ह, पासवर्ड चेंज, मंगेश. ओके, मंगेशला मंगेशचा ॲक्सेस झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता युजर आहे मंगेश, ज्याचा रोल आहे मॅनेजर. जर तुम्ही पार्टिशनमध्ये गेला तर तुम्हाला नॉन प्रॉड बाय डिफॉल्ट दाखवत आहे. तुम्ही लोकल ट्रॅफिक, व्हर्च्युअल सर्व्हर असं काहीही क्लिक करा, क्रिएट. ओके, तुम्हाला फक्त नॉन प्रॉडचाच ॲक्सेस तुम्ही पाहू शकता. त्याला ऑप्शन दुसरा दिसतच नाही आहे चेंज करायचा किंवा बाकी काही. तर
मंगेचा रोल पूर्णपणे डिफाईन झालाय. आपण आता रमेशचा रोल टेस्ट करूया. रमेशचा पासवर्ड सुद्धा चेंज झाला आहे. ओके, जसं तुम्ही पाहू शकता युजर रमेश, रोल आहे गेस्ट, पार्टिशन फक्त कॉमन आहे. आता लोकल ट्रॅफिकमध्ये जावा, व्हर्च्युअल सर्व्हरमध्ये जावा. तुम्ही पाहू शकता रमेश काही क्रिएट करू शकत नाही. इथे क्रिएटचं ऑप्शन ग्रेड आउट झालेलं आहे, पण त्याला फक्त रीड ओनली ॲक्सेस आहे. तो फक्त पाहू शकतो, पण काही क्रिएट नाही करू शकत. तर आपण परत लॉग इन करूया आपल्या ॲडमिन अकाउंटने. ओके, जसं तुम्ही ॲडमिन रोलमध्ये लॉग इन करता, तुम्हाला हे पार्टिशन दिसण्यासाठी तुम्हाला कुठेतरी क्लिक करावं लागेल, तेव्हा जाऊन ते पार्टिशन इनेबल म्हणजे अवेलेबल होईल. आता तुम्ही पाहू शकता की कॉमन, नॉन पोर्ट आपल्याला दोन्ही पार्टिशन दिसत आहे. म्हणजे ॲडमिन हा जो रोल आहे त्याला सगळे पार्टिशनचा ॲक्सेस आहे, रीड ॲज वेल एज राईट. आता याच लॅबमध्ये आपण व्हीलॅन सुद्धा शिकूया कसं बनवायचं, कारण की FI मध्ये व्हीलॅन बनवायची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. जोपर्यंत FI मध्ये तुम्ही व्हीलॅन क्रिएट करत नाही तोपर्यंत ट्रॅफिक पास होणार नाही आणि आपले जे इंटरफेसेस असणार आहे ते सुद्धा अनइनिशियलाइज स्टेजमध्ये असणार आहे. लेट मी शो यू. तर तुम्ही पाहू शकता हे जे सगळे इंटरफेसेस आहेत ते अनइनिशियलाइज स्टेटमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही व्हीलॅन क्रिएट करत नाही तोपर्यंत हे अनइनिशियलाइज स्टेजमध्येच असणार आहे. प्रत्येक वेंडरचे स्वतःचे एक वेगळे रूल्स असतात त्याप्रमाणे. आता यामध्ये आपल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या कन्सिडर करायच्या आहेत. एक म्हणजे ज्या पोर्टला FIचा पोर्ट कनेक्टेड होणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या स्विच पोर्टला FI आपला कनेक्ट होणार आहे, ओके, तो एकतर ट्रंकमध्ये असेल नाही तर मग ॲक्सेस मोडमध्ये असेल. जर तो ट्रंकमध्ये असेल तर आपण FIचा पोर्ट टॅग ठेवणार आहे, आणि जर समोरचा स्विचचा पोर्ट जर ॲक्सेसमध्ये असेल तर आपण FIचा इंटरफेस, FIचा व्हीलॅन हा अनटॅग्ड ठेवणार आहे. हा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे. हा कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जर पोर्ट ट्रंक असेल तर आपण टॅग्ड व्हीलॅन क्रिएट करणार, आणि जर पोर्ट ॲक्सेस मोडमध्ये असेल तर आपण अनटॅग्ड क्रिएट करणार आहोत. आता या आपल्या व्हर्च्युअल केसमध्ये आपण सगळे ॲक्सेस मोडमध्येच ठेवणार आहोत, म्हणजेच अनटॅग्ड मोडमध्येच ठेवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला नेटवर्कमध्ये व्हीलॅन्समध्ये यायचं आहे. इथे आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर एक कन्सिडर करूया की आपल्या FIला 3 मेन पोर्ट्स आपण FIचे यूज करतोय. एक आहे एक्सटर्नल म्हणजे पब्लिक फेसिंग पोर्ट, एक आहे इंटरनल म्हणजे आपल्या इंटरनल लॅनसाठीचा, आणि एक आहे HA साठीचा. जस्ट आपण एक कन्सिडर करूया, त्या अकॉर्डिंगली आपण व्हीलॅन्स क्रिएट करूया. तर सिम्पल कॉन्फिगरेशन असतं कोणत्याही FIला. मोस्टली हे 3 गोष्टी तर असतातच, एक्सटर्नल, इंटरनल आणि HAचं कनेक्शन. तर त्यापैकी आपण पहिल्यांदा एक्सटर्नल क्रिएट करूया. एक्सटर्नल व्हीलॅन. आता कन्सिडर करा की एक्सटर्नलसाठी आपण 10 नंबर आपण असाइन करूया. ओके, एक्सटर्नल इज कनेक्टेड टू इंटरफेस 1.1 टॅगिंग. आता हे जे कॉन्फिगरेशन आहे या कॉन्फिगरेशनसाठी आपण ॲक्सेस मोड यूज करतोय, म्हणजे अनटॅग मोड यूज करतोय. ॲड करा, बस एवढंच आहे. त्याच्यानंतर फिनिश, रिपीट सुद्धा करू शकता. फिनिश आणि रिपीटमधला फरक एवढाच आहे की फिनिश जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही सरळ बाहेर येता, आणि रिपीट जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला परत एक कॉन्फिगरेशन तुम्ही क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल यावेळेला आपण रिपीट करूया. आता नाव देऊया आपण इंटरनल. टॅग करूया 20. इंटरफेस 1.2 तो बाय डिफॉल्ट त्याने सिलेक्टच केला आहे. हा सुद्धा आपण अनटॅग ठेवतोय, आणि ॲड. आता आपण फिनिश करूया. सॉरी, आपला इंटरनल व्हीलॅनसाठी आपण इंटरनल व्हीलॅन CLIच्या थ्रू क्रिएट करूया, पण ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक प्रोसेस तरी कळली आहे.
CLI मध्ये भरपूर वेगवेगळ्या बेसिक कमांड्स आहेत विलॅनसाठी, त्या आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सगळ्यात जी पहिली कमांड आहे त्याच्या थ्रू आपण विलॅनची लिस्ट चेक करू शकतो. ती कमांड आहे लिस्ट नेट विलॅन. तुम्ही पाहू शकता आपला 1.1 इंटरफेस हा असोसिएटेड आहे विलॅन 10 ने. आता आणखी एक कमांड आहे ज्याच्या थ्रू आपण त्या विलॅनचं स्टॅटिस्टिक्स चेक करू शकतो. ती आहे शो नेट विलॅन. हे सगळं बेसिक स्टॅटिस्टिक्स, काय ट्रॅफिक असेल काय नसेल ते सगळं हे कमांड दाखवते. आता आपण विलॅन क्रिएट करूया. त्यासाठी आपण इथे या मोडमधून बाहेर येण्यासाठी आपल्याला क्यूब यूज करायचं आहे. आता या केसमध्ये जेव्हा आपण CLI ने आपल्या GUI मध्ये तर ऑप्शन मिळत होतं किंवा टॅग किंवा अनटॅग सिलेक्ट करा आणि विलॅन क्रिएट करा. CLI ने सुद्धा तुम्ही तसं करू शकता. आपण एक काम करूया, आपण टॅग्ड आणि अनटॅग्ड दोघांचं एक एक एक्झाम्पल घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल की जेव्हा CLIच्या थ्रू आपल्याला टॅग्ड विलॅन क्रिएट करण्याची वेळ येईल तेव्हा ते कसं करायचं. त्यासाठी कमांड यूज करायची आपल्याला क्रिएट नेट विलॅन. आता आपण एक्सटर्नल विलॅन तर तयार केला होता, तुम्ही पाहू शकता. हा एक्सटर्नल विलॅन आपण क्रिएट केलेला आहे. आपण इंटरनल विलॅन क्रिएट करूया. इंटरनल विलॅन, त्याच्यानंतर त्याला टॅग द्यायचा आहे. हा टॅग म्हणजे तो टॅग नाही आहे, जस्ट विलॅनचं नंबर आपण डिफाईन करतोय, ते आहे 20. त्याच्यानंतर हा जो विलॅन आहे तो कोणत्या इंटरफेससाठी पाहिजे ते सुद्धा आपल्याला सांगावं लागेल. तर ते आहे, त्यासाठी आपल्याला इन्व्हर्टेड हा जो पण काही ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1.2 आपण इंटरफेस देणार होतो. आणि ती एक पद्धत आहे FI मध्ये कमांडसाठी, जी आपण सिस्कोमध्ये युजली आपण असं बघत नाही. चांगलं का वाईट ते तुम्हीच ठरवा. टॅग स्पेस आणि त्याच्यानंतर क्लोजिंग ब्रॅकेट. आता एंटर. आता आपण चेक करूया आपली विलॅन क्रिएट झाले का त्या इंटरफेससाठी. लिस्ट नेट विलॅन. पाहू शकता की एक्सटर्नल विलॅन जे आहे ते आपण GUIच्या थ्रू क्रिएट केले होते 1.1 आणि याला कुठेही टॅगचा हे नाहीये, मेन्शन नाहीये याच्यामध्ये, फक्त टॅग आहे म्हणजे तो फक्त जस्ट विलॅन डिफाईन करतोय. जसं आता इथे आपण पाहू शकता की आपण विलॅन इंटरनलसाठी क्रिएट केलेले आहे आणि याच्यामध्ये टॅगिंग यूज केलेलं आहे. म्हणजे जर आपला पोर्ट ट्रंक असेल तर आपल्याला अशा प्रकारे विलॅन क्रिएट करायचे. ओके, आता आपण हे डिलीट करूया आणि एक जसे आपली विलॅन 10 क्रिएट केलेली आहे त्याच प्रकारे आपण विलॅन 20 आणि 30 सुद्धा बनवूया. 30 विलॅन ही याच्यासाठी असणार आहे. त्याच्या आधी आपण GUI मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो की आपल्याला ते दिसतं कसं. रिफ्रेश. तुम्ही पाहू शकता हा जो एक्सटर्नल विलॅन आहे तो अनटॅग्ड आहे 1.1 मध्ये आणि हा जो इंटरनल विलॅन आहे तो 1.2 टॅग्ड कॉलम मध्ये दाखवत आहे. लेट्स गेट बॅक टू द CLI. आता आपल्याला जर विलॅन डिलीट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कमांड यूज करायची आहे डिलीट नेट विलॅन. त्या विलॅनचं नाव आपल्याला मेक शुअर करा की आपण बरोबर टाईप करतोय. इंटरनल विलॅन. एंटर. एकदा क्रॉस चेक करूया की आपली जी विलॅन आहे ती डिलीट झाली आहे का. लिस्ट नेट विलॅन. तुम्ही पाहू शकता सध्या आपल्याकडे एकच विलॅन आहे विलॅन 10 जी आहे एक्सटर्नल विलॅन. आता आपण अनटॅग्ड विलॅन क्रिएट करूया इंटरनलसाठी. क्रिएट नेट विलॅन इंटरनल विलॅन टॅग 20 इंटरफेसेस ॲट 1.2 एंटर. ओके, सिमिलर वे मध्ये आपण याच्यासाठी सुद्धा विलॅन क्रिएट करून घेऊया. क्रिएट नेट
VLAN HA, हे आपण VLANचं नाव मेन्शन करतोय की हां VLANचं नाव असणार आहे इंटरनल VLAN. तसंच HA आपण HA सुद्धा स्मॉल लेटरमध्ये लिहूया. HA VLAN टॅग 30 इंटरफेसेस ॲट 1.3 एंटर. चेक करूया VLANs लिस्ट. नेट VLAN. ओके, आपला VLAN 30 अनटॅग्ड आहे. इथे कुठेही टॅगचा उल्लेख नाही. 1.2 सुद्धा टॅग आहे आणि 1.1 सुद्धा टॅग आहे. अशा प्रकारे आपण VLANs क्रिएट केलेत. एकदा जिओवरती जाऊन VLANs बघूया आहेत का. तुम्ही पाहू शकता एक्सटर्नल VLAN टॅग 10 इंटरफेस 1.1, इंटरनलसाठी 1.2 आणि HA साठी 1.3. आता आपण CLI ने बऱ्याचशा गोष्टी क्रिएट करतोय, डिलीट करतोय. तर हे जेव्हा आपण CLI ने आपल्याला जेव्हा GUI करतो तेव्हा आपल्याला सेव्ह करायचा ऑप्शन कुठे दिसत नाही. ॲक्च्युली गरज सुद्धा पडत नाही. पण जेव्हा तुम्ही CLI ने या बऱ्याचशा गोष्टी करता तेव्हा तुम्हाला ते सेव्ह करण्याची गरज पडते. कधी जर विसरलो तर मग बरेचसे वेगळे प्रॉब्लेम्स आपण फेस करू शकतो. आता सेव्ह करण्यासाठी आपल्याला कमांड यूज करायची आहे, सेव्ह sys config. आपलं कॉन्फिगरेशन सेव्ह झालेलं आहे. बट जस्ट इन केस जर आपले मल्टिपल कॉन्फिगरेशन्स असतील तर आपल्याला एक वेगळी कमांड यूज करायची आहे जेणेकरून सगळ्या पार्टिशनचं जे आपण काही कॉन्फिग चेंज केलं आहे ते सेव्ह होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही ही कमांड यूज करू शकता, सेव्ह sys config partition all. ओके, स्पेलिंग चुकले वाटतं. एक मिनिट. सेव्ह sys config पार्टिशन्स. आपला S मिसिंग होता. F5 मध्ये एकही अल्फाबेट जरी मिसिंग असेल तरी ते कमांड घेत नाही. लाईक सिस्कोमध्ये आपण हाफ कमांड मारत जातो तरी सुद्धा ते सगळं घेतं. ओके, आपल्या सगळ्या पार्टिशनचं जे काही कॉन्फिगरेशन आपण केलं असेल ते सगळं सेव्ह झालेलं आहे. आता आपल्याला इंटरफेसला IP द्यायचा आहे. आपण पाहूया ते कसं करायचं. त्यासाठी आपण GUI वरती हेडबॅक करूया. त्यासाठी आपल्याला यायचं आहे नेटवर्कमध्ये सेल्फ IP मध्ये क्रिएट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण F5 मध्ये इंटरफेसला IPs देत नाही. आपण IP देतो VLANला आणि तो VLAN ॲक्च्युली बाइंड असतो इंटरफेसला. जर तुम्ही इथे चेक केलं तर तुम्हाला दिसेल की इथे आपण कुठेही इंटरफेसचा उल्लेख करत नाही आहे. आपण आपलं कॉन्फिगरेशन स्टार्ट करूया, मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळून जाईल. आता हा असणार आहे आपला इंटरनल IP. आपण जेव्हा VLAN क्रिएट केलं तेव्हा internal _VLAN. आपण जेव्हा IP क्रिएट करतो तेव्हा internal _IP नाव देतोय. आता इंटरनलसाठी आपला एक आवडता सबनेट 192.168चा सबनेट घेऊया आपण. 10.0 सबनेट मास्क असेल ओके. सबनेट नाही द्यायचं, आपल्याला IP ॲड्रेस द्यायचा आहे 192.168.10.1 2550. आता इथून सिलेक्ट करायचं आपल्याला कोणत्या VLANसाठी आपण हे करतोय. तर आपण इंटरनलसाठी क्रिएट करतो तर इंटरनल VLAN. हे बघा, आपण जो IP देत आहे तो आपण बाइंड केला आहे VLANला. ओके, बाकी इथे कुठे इंटरफेसचा उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळेच मी एकदा परत रिपीट करतो, आपण F5 मध्ये इंटरफेसला IP देत नाही. आपण IP देतो VLANला आणि तो VLAN बाइंड असतो इंटरफेस बरोबर. फॉर एक्झाम्पल, एक मिनिट, आपण VLANचं कॉन्फिगरेशन चेक करूया, म्हणजे तुम्हाला जरा आणखी कळून जाईल. आपण इंटरनल VLAN चेक करूया. तुम्ही जर इथे आला तर तुम्ही पाहू शकता की आपण इंटरनल VLAN क्रिएट केला आहे आणि त्या VLANला आपण बाइंड केलं इंटरफेस बरोबर. हा इंटरनल VLAN बाइंड झाला 1.1 बरोबर. ओके, आणि आपण आता त्या इंटरनल VLANला IP देतो. VLAN मध्ये तुम्हाला इंटरफेसचा उल्लेख दिसेल, पण जेव्हा तुम्ही सेल्फ IP देताय, इंटरफेसला IP देताय, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला इंटरफेसचा उल्लेख कुठेच दिसणार नाही. इंटरनल IP
IP ॲड्रेस 10.1 सबनेट मास्क हा असणार आहे इंटरनलसाठी. आता हे पोर्ट लॉकडाऊन काय आहे, तर समजा हा जो इंटरफेसचा IP आहे, या इंटरफेसच्या IPच्या थ्रू जर तुम्हाला या F5 बॉक्सचा ॲक्सेस घ्यायचा असेल तर तुम्ही हे कॉन्फिगरेशन करू शकता पोर्ट लॉकडाऊनचं. बाय डिफॉल्ट हे नन असतं, म्हणजे तुम्ही या IPच्या थ्रू या F5च्या बॉक्सचा ॲक्सेस नाही घेऊ शकत. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एक चेंजेस करू शकता. अलाउ कस्टममध्ये जायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट मेन्शन करायचा. सगळ्यात पहिला प्रोटोकॉल TCP असणार आहे, पोर्ट असणार आहे 443, म्हणजे HTTPSच्या थ्रू तुम्ही या बॉक्सचा ॲक्सेस घेऊ शकता या IPच्या थ्रू, या इंटरफेस IPच्या थ्रू. ओके, ॲड करायचं आहे, त्याच्यानंतर फिनिश करायचं. ओके, आता आपण हे सेम कॉन्फिगरेशन CLIच्या थ्रू कसं करणार हे सुद्धा बघूया. त्यासाठी आपल्याला CLI मध्ये जावं लागेल. आता सगळ्यात पहिली कमांड आपण वापरून चेक करूया की ऑलरेडी काही कॉन्फिगरेशन आहे का, जे आपण आता जस्ट केलेलं आहे. लिस्ट नेट सेल्फ, इंटरनल IP आपण कॉन्फिगर केलेला आहे 192.168.10.1 आणि आपण HTTPS अलाउ केलंय. आपल्याला जी कमांड यूज करायची आहे ती आहे क्रिएट नेट सेल्फ. इंटरनलसाठी आपण ऑलरेडी IP दिलेला आहे, आता द्यायचं आहे एक्सटर्नल _IP VLAN एक्सटर्नल _VLAN ॲड्रेस असणार आहे. आता आपण पब्लिक फेसिंग आहे ना, तर एक काम करूया, आपण 10 डॉटचा सबमिट देऊया. 10.1.1.1/24 अलाउ. आता आपल्याला सर्व्हिसेस अलाउ करायचे, जसे आपण इथे HTTPS अलाउ केलं होतं तसं आपण इथे आता सर्व्हिस अलाउ करूया 22 SSS साठी. अलाउ सर्व्हिस ॲट ब्रॅकेट TCP :22 स्पेस. थोडंसं कमांड्स या लेंग्दी आहे, पण मोस्ट प्रॉब्ली तुम्ही GUIच्याच थ्रू सगळं करणार आहात. CLI वरती तुम्ही हार्डली येणार आहात, कारण जास्त आपल्याला CLIची गरज लागत नाही. काही मेन कामं सोडली तर बाकी सगळी कामं ही F5 मध्ये GUIच्या थ्रू होतात. एंटर. ओके, लकीली सगळी कमांड व्यवस्थित टाईप झालेली आहे. लिस्ट नेट सेल्फ तुम्ही पाहू शकता, जो आपण कॉन्फिगरेशन केला आहे एक्सटर्नलसाठी 10.1.1.1 आणि TCP SSS ते सक्सेसफुल झालेलं आहे. आता समजा कधी गरज पडली की आपल्याला डिलीट करायचं आहे, जो IP आपण क्रिएट केला आहे तो CLIच्या थ्रू, तर त्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? TELETE डिलीट नेट सेल्फ आणि नाव तुम्हाला फक्त व्यवस्थित घ्यायचं आहे, कॉल आउट करायचं आहे एक्सटर्नल IP. आता आपण परत लिस्ट नेट सेल्फ, तुम्ही पाहू शकता आपलं एक्सटर्नल IPचं कॉन्फिगरेशन गेलेलं आहे. आता आपण जे कॉन्फिगरेशन केलेलं आहे IPचं ते सर्व्हिस पोर्ट आपण अलाउ केले होते, ओके, वेगवेगळे, पण बाय डिफॉल्ट हे अलाउ नसतं. तर त्यासाठी जर तुम्हाला कमांड यूज करायची असेल जे डिफॉल्ट कॉन्फिगरेशनसाठी, तर ती कोणती असेल तर ती आपण पाहूया. तुम्हाला ही सगळी कमांड ही अशीच उचलायच्या, फक्त ही अलाउ सर्व्हिसेस जे आहे ते तुम्हाला एक्सक्लूड करायचे. ओके, बस एवढंच. जर तुम्ही आता लिस्ट नेट सेल्फ केला तर तुम्हाला दिसेल हे आपण आता तयार केलं एक्सटर्नल IP. याच्यामध्ये कुठे सर्व्हिस पोर्ट आपण ओपन नाही केलेत आणि ही आपली जुना IP कॉन्फिगरेशन आहे ज्याच्यामध्ये आपण HTTPS ओपन केलं होतं. तर आपण हे सुद्धा चेंज करून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला डिलीट करावं लागेल. डिलीट नेट सेल्फ. ओके, त्यानंतर आपण चेंज करूया, क्रिएट नेट सेल्फ
इंटरनल IP, VLAN, इंटरनल VLAN, address 192.168.10.1/24. बस एवढंच. एंटर. लिस्ट नेट सेल्फ. इंटरनल आणि एक्सटर्नल दोघांसाठी आपलं कॉन्फिगरेशन झालं आहे. आता राहिलं आहे फक्त HA साठी. तर HA साठी आपण सेम कमांड क्रिएट नेट सेल्फ. आता HA ला आपण नाव देऊया HA_IP. विलान असणार आहे HA. तुम्हाला हा विलान रिकॉल करायचा आहे, लक्षात ठेवा. विलानचं नाव तुम्ही प्रॉपरली मेन्शन केलं पाहिजे. त्यासाठी मी सगळं स्मॉल लेटरमध्ये लिहिलेलं आहे, जेणेकरून ते लक्षात राहील. ॲड्रेस आता यासाठी आपण सबनेट घेऊया 172चा 1.1. हे मी आता रँडम सबनेट्स यूज करत आहोत. जेव्हा आपण प्रॉपर लॅब करू तेव्हा आपण सगळी अरेंजमेंट, सगळं डिझाईन सुरुवातीलाच करून घेऊ आणि त्याप्रमाणे प्रोसीड करू. पण जस्ट आता समजण्यासाठी हे मी रँडम सबनेट्स घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपले तिन्ही इंटरफेसेसला IP दिलेले आहे. बेसिकली आपण VLANला IP देतोय आणि इंटरफेसेस आर बाइंडेड विथ दी VLANs. एकदा आपण GUI थ्रू सुद्धा चेक करूया. रिफ्रेश सेल्फ IPs. तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही याच्या आतमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल की आपण पोर्ट लॉकडाऊनसाठी अलाउ नन, म्हणजे जे बाय डिफॉल्ट कॉन्फिगरेशन आहे ते यूज केलेलं आहे. जे सुरुवातीला केलं होतं ते अलाउ कस्टमचं होतं. आता आपण पाहणार आहोत की स्टॅटिक राऊट कसं कॉन्फिगरेशन करायचं. त्यासाठी आपल्याला जायचं नेटवर्क राऊट्स आणि ॲडमध्ये. नेटवर्कमध्ये गेला तुम्ही, राऊट्समध्ये आला, त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करायचं आहे. स्टॅटिक राऊटचं नाव असणार आहे S1. डेस्टिनेशन रँडम डेस्टिनेशन घ्या 150.50.1.0. नेटमास्क असणार आहे 255.255.255.0 आणि आपला जो गेटवे असणार आहे तो असेल 10.1.1.254. म्हणजे आपला जो एक्सटर्नल IP आहे त्याच रेंजमध्ये मी कन्फिगर केलेला आहे. फिनिश करूया. आपला स्टॅटिक राऊट हा कॉन्फिगर झाला आहे. आता हाच स्टॅटिक राऊट जर तुम्हाला CLIच्या थ्रू कन्फिगर करत असेल तर तुम्ही कसा कराल ते सुद्धा पाहूया. सगळ्यात पहिला आपण जे काही कन्फिगर केलेलं आहे किंवा जे एक्झिस्टिंग कन्फिगरेशन आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल लिस्ट नेट राऊट. तुम्ही पाहू शकता हा आपला गेटवे, हा आपला नेटवर्क, जो डेस्टिनेशन नेटवर्क आपण तिकडे मेन्शन केलं होतं ते. आता ही जी कमांड आहे ना लिस्ट नेट राऊट, या कमांडने तुम्ही जे कॉन्फिगर केले ते तुम्हाला दिसेल. पण जसं आपल्याला सिस्कोमध्ये शो IP राऊटमध्ये आपल्याला सगळे अवेलेबल राऊट्स दिसतात. जर तसं तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला कमांड टाईप करायचे शो नेट राऊट. तुम्ही पाहू शकता जे पण काही नेटवर्क्स अवेलेबल असतील त्याची डिटेल्स आपल्याला या कमांडच्या थ्रू भेटते. आता आपण आणखी एक स्टॅटिक राऊट कॉन्फिगर करूया. क्रिएट नेट राऊट S2. आपण S2 नाव देऊया स्टॅटिक राऊटचं. S1 आपण ऑलरेडी दिलेलं आहे. नेटवर्क काय असेल, सुरुवातीला 150 दिला होता तर यावेळेला आपण 151 देऊया. रँडम घेतोय मी काही. कॉन्सेप्च्युअली मी सांगायचा प्रयत्न करतोय, बाकी सगळा सेटअप हा सेम असणार आहे. तुम्ही प्रोडक्शनमध्ये केलं काय किंवा कुठेही केलं काय. सबनेट मास्क असणार आहे 24 आणि गेटवे असणार आहे 10.1.1.254. कारण की आपला बाहेर पडताना आपण एक्सटर्नल मधून बाहेर पडणार, त्यासाठी गेटवे आपला तोच असेल. एंटर. चेक करूया आपला राऊट क्रिएट झालाय का. तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही राऊट्स क्रिएट झालेले आहेत. एकदा GUI मध्ये सुद्धा जाऊन चेक करूया की ते रिफ्लेक्ट होत आहे का. तुम्ही पाहू शकता S1 S2 आपले दोन्ही राऊट्स हे क्रिएट झालेले आहेत. तर जर समराईज करायचं झालं तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला
आपण बॅकअप कसा घ्यायचा GUI ॲज वेल ॲज CLIच्या थ्रू. त्याच्यानंतर आपण पार्टिशन क्रिएट केले वेगवेगळे, त्याप्रमाणे आपण रोलसुद्धा तयार केले, जसे की रीड ओनली रोल किंवा मॅनेजरियल रोल, ज्याच्यामध्ये आपण मॅनेजरला फक्त एका स्पेसिफिक पार्टिशनचा ॲक्सेस दिला. रीड ओनलीमध्ये काहीच ॲक्सेस नव्हता. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आपण ट्राय केले. त्याच्यानंतर आपण VLANs क्रिएट केले. त्याच्यानंतर आपण IPs असाईन केले इंटरफेसला, जे की बाय डिफॉल्ट आपण VLANला असाईन करतो. आपण F5मध्ये IP डायरेक्टली असाईन करत नाही इंटरफेसला. हा ॲक्च्युली इंटरव्ह्यू क्वेश्चनसुद्धा आहे, त्याच्यामुळेच मी सारखं रिपीट करतो आहे. त्याच्यानंतर आपण स्टॅटिक राऊट्स कॉन्फिगर केले. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.